नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण शततारका या कादंबरीचा 9वा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. कोंबड्याच्या आरवण्याने ती जागी झाली. तिने डोळे उघडले. पडवीत लाकडाच्या ढिगाऱ्याजवळ भिंतीलगत आपण मुटकुळी करून पडलोय हे तिला कळून आले. भिंतीला टेकलेलं बैठं मुटकुळं आडवं केव्हा झालं कोण जाणे. नुकतंच झुंजूमुंजू होत होतं. आभाळातल्या चांदण्या केव्हाच लुप्त होत होत्या. जिकडे तिकडे शुकशुकाट झाला होता. ती हलकेच उठली, चालू लागली. डावा पाय पुढे टाकताच जांघेतून कळ उठली. आपला पाय जांघेतून निखळला तर नाही. पाय तसाच ओढीत ओढीत ती पडवीतून हलकेच खाली उतरली. डावीकडे वळून गेल्यावर तुळशीचं अंगण, समोर काही अंतरावर पाणचूल, दोणी आणि तिथेच पलीकडे विहीर, त्यावर रहाट. पाणचुलीतून धूर येत होता म्हणजे कुणीतरी ती पेटवली होती, पण आसपास जाग मात्र कुठेही नव्हती. कुणीही दिसत नव्हतं. ती लंगडत पाय ओढीत हलके हलके पाणचुलीकडे गेली. पाणचुली समोर बसली. आतली लाकडे धुमसून पेटत होती. एकाएकी घरच्या फणसगावच्या पाणचुलीची तिला आठवण झाली. आता यावेळी आजी तिथे पाणचूल पेटवीत असेल रोज. कोंदलेल्या धुरासारख्या आठवणी दाटल्या. जीव गुदमरला. मन एकाएकी भरून आले, पाझरू लागले. तेवढ्यात मोठी जाऊ तुळशीच्या अंगणातून हाती घागर घेऊन आली. विहिरीकडे गेली. तिला येताना पाहताच तारकेने खाली मान घालून चटकन डोळे टिपले. पाणचुलीतली लाकडे पुढे सारली. जावेने पाणचुलीजवळ तिला बसलेली पाहिले. रहाटाजवळ घागर ठेवून ती पाणचुलीजवळ आली. तारके, इतक्या लवकर कशाला उठलीस गो? खालच्या मानेने पेटत्या लाकडाकडे पाहत तारकेने अस्पष्टपणे म्हटले, उगीच. पेटत्या चुलीच्या उजेडात जावेने तिचा चेहरा न्याहाळला. तो पांढरा फटक पडला होता. डोळे सुजमटले होते. श्रमलेली, म्लान झालेली, वेदना भोगल्याची चिन्हे तिच्या गोऱ्यापान पण पांढऱ्या फटक पडलेल्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटली होती. तिच्या हृदयी वात्सल्य पाझरले. तिने मृदू स्वरात विचारले, फार त्रास झाला का रात्री? त्या वात्सल्याने तारकेचे हृदय भरून आले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने हलकेच म्हटले, नाही, तसं नाही. पण खाली मान घालून बसलेल्या तिच्या डोळ्यातून खाली राखेत टपटप आसवे पडत असलेली जावेला दिसत होती. तिच्या पाठीवर हात फिरवून तिची समजूत घालीत जावेने म्हटले, काहींना फार त्रास होतो पहिल्या रात्री. बाई गो, जळलं बायकांचं जिणच दुःख भोगण्याचं. चल, तोंड धू, चहा घे. पाणी कडकडलं की मी तुझ्या अंगाला तेल रगडून देते. गरम पाण्याने आंघोळ कर. अंग मोकळं होईल, बरं वाटेल. चल, तोंड धुवून ये. जाऊ विहिरीकडे गेली. हात रहाटावर कळशीभर पाणी खेचले आणि कमरेवर कळशी घेऊन ती घरात गेली. तारकेचे सासरचे जीवन सुरळीत सुरू झाले. फक्त रात्री. दुसऱ्या दिवशी वाट्याला आलेली कामे उरकीत असता सबंध दिवस तिने खूप विचार केला आणि शेवटी मनाचा एक ठाम निर्धार करून टाकला. काही घडतंय याची तिने कुणालाही कसलीही कल्पना येऊ दिली नाही. जावेने, सासूने सांगितलेली नवऱ्याची कामे तिने निमूटपणे तत्परतेने उरकली. पण वडील माणसांची मर्यादा राखण्याच्या निमित्ताने तिने मोठ्या चतुराईने नवऱ्याला टाळलं. माझघरालगतच्या खोलीत खाटेवर असलेल्या गुडघे धरलेल्या सासूच्या सेवेत शक्यतो अधिक काल घालवण्याचे धोरण ठेवले. दिवस पार पडला. रात्रीची जेवणे झाल्यावर स्वयंपाकघरातली मागची सगळी कामे उरकायला जाऊ नको नको म्हणत असताही ती मदतीला लागली. सासूबाईंच्या खोलीत जाऊन त्यांना काही हवं नको ते बघितलं. सुनेच्या कामसूपणाने, अदबशीर वागण्याने प्रसन्न झालेली सासू वारंवार म्हणत होती, अगो, जा तू आता झोपायला, खूप उशीर झालाय, जा बरं. तांब्या भांडे घेऊन ती आपल्या खोलीकडे गेली. अगदी निर्भयपणे ती आत शिरली. तितक्याच निर्भयपणे आणि निमूटपणे तिने दार नुसतं लोटून घेतलं. तो खाटेवर बसला होता, तिच्याकडे बघत होता. तिने तांब्या भांडे पेटीवर ठेवले आणि मागचा दरवाजा उघडून ती पडवीत आली. तिने दार लोटून बाहेरची कडी घातली. लाकडाच्या ढिगाच्या अलीकडे मोकळ्या जागी संध्याकाळी अंधार पडल्यावर तिने सतरंजीची घडी आणि गोधडी आणून ठेवली होती. ती सतरंजी तिने पसरली आणि गोधडी पांघरून ती पडली. पहाटे उठून पाणचूल पेटवण्याचे काम रात्री स्वयंपाकात जावेला मदत करीत असताना सांगून आपल्याकडे घेतले होते. जावेची बरीचशी कामे तिने आपल्याकडे घेतली आणि उरला वेळ सासूच्या सेवेत गुंतवून टाकला. आल्या आल्याच अशा तऱ्हेने आपल्या सासूला, जावेला सगळ्यांनाच प्रिय झाली. बापू आनंदित झाले. आपला उन्हाळ उधळ्या मुलगा आता नीट वळणावर येईल म्हणून निश्चिंत झाले. मध्यंतरी 10 दिवस गेले.
माहेरपणासाठी राहिलेली नणंदही आपल्या सासरी गेली. घर मोकळे झाले. त्या दिवशी सकाळी नेहमीच उशिरा उठणारा दिगू उठला नाही, बाहेर आला नाही. तेव्हा सासूने धाकट्या सुनेला हाक मारून म्हटले, तारके, अगो दिवस कासराभर वर आला तरी दिगू अजून उठला नाही, त्याला उठव. ती माझघरात आली. तिची 5 वर्षाची पुतणी प्रेमा मुगाचा लाडू खात बसली होती. तारकेने तिच्या जवळ जाऊन तिच्या तोंडाशी वाकून हलकेच म्हटले, प्रेमा, तुझ्या काकाला उठवून ये जा. प्रेमा लाडू खात दार ढकलून काकाच्या खोलीत गेली. तारका हातात चरवी घेऊन गोठ्यात गेली. गणू धार काढायला बसला होता. ती गोठ्यात पोचली तेवढ्यात तिच्या पाठोपाठ प्रेमा धावत आली. काकी, काकी, दिगू काका खोलीत नाही, आजी तुला बोलवते, चल लवकर. तारका क्षणभर धसकली. मग शांतपणे प्रेमाच्या पाठोपाठ घरात आली. मागच्या पडवीतून स्वयंपाकघरात पाऊल टाकताच मोठ्या जावेने विचारले, तारके, दिगू भाऊजी सकाळीच उठून कुठं बाहेर गेलेत का? बाहेर जाताना मला कुठं दिसले नाहीत. अगो, पण तो अंथरुणावर नाही. ती काही बोलली नाही. मग तर्कांची प्रश्नोत्तरं झाली. पुढच्या खड्यातून वाकडेवाडीकडे गेला असेल. सासूने म्हटले, तोंड धुतल्याशिवाय, सकाळी 2 कप चहा घेतल्याशिवाय त्याची झोप उडत नाही आणि त्याला कसले काम सुचत नाही. सासूने विचारले, काय गो धाकट्या सुने, तो तोंड धुवायला दोणीवर आला असेल ना? नाही. मोठ्या जावेने म्हटले, लग्न झाल्यापासून दोणीवर नि विहिरीवर तोंड धुवायला जातात कुठे? मागच्या पडवीत तोंड धुतात आणि स्वयंपाकघरात येऊन चहाची घाई करतात. मग हा दिगू गेला कुठे? गेला केव्हा? आज चाललेली थोड्या उच्च स्वरातली बोलणी ऐकून ओटीवरून बापू आत आले. सासू तारकेला विचारित होती, सुने, रात्री तुमची दोघांची काही बोलाचाली झाली का? छे, नाही. मग हा असा अचानक गेला कुठे? बापूने शांतपणे म्हटले, इकडे तिकडे गेला असेल, वाट बघा, येईल उगीच, रान उठवू नका. बापू ओटीवर गेले. त्यांनी खमीस घातला. हाती काठी घेऊन वाहना घालून ते बाहेर पडले. बाकी मंडळी आपापल्या कामाला लागली. तारका स्वस्थ होती. स्वस्थपणे आपले रोजचे काम उरकीत होती. वेळ पुढे सरकत होता. सूर्य जसा जसा वर चढू लागला तसतसे घरातल्या माणसांच्या तर्ककुतर्कांना फाटे फुटू लागले. तारका रोजच्या क्रमाप्रमाणे आंघोळीला जाण्यापूर्वी स्वयंपाकघर, माझघर, देवघरातला केर काढून ती त्याच्या खोलीत बिछाना गुंडाळायला आणि केर काढायला गेली. थोडा वेळ ती तशीच उभी राहिली. पेटीवरचा पेटता कंदील तसाच पेटत होता. त्यातले तेल संपत आल्यामुळे मिणमिणता झाला होता. तांब्यावरचे फुलपात्र बाजूला काढून ठेवलेले होते. पांघरायची गोधडी विस्कटून खाली पडलेली होती. हा गेला कुठून? पडवीच्या दाराला बाहेरून कडी होती. मग माझ घरातून, तुळशी वृंदावनाच्या पडवीतून, की ओटीवरच्या पडवीतून, खळ्यातून? हा गेला केव्हा? अधिक तर्क न करता तिने कंदील मालवला. खाली पडलेली गोधडी खाटेवर टाकली. आधी केर काढून घेतला आणि मग ती बिछाना गुंडाळू लागली. एकाएकी तिचा हात थांबला. गादीखाली कागदाची घडी तिला दिसली. तिने उचलून उघडली. त्याने बापूंना लिहून ठेवलेली 2 ओळींची चिठ्ठी होती ती. तीर्थरूप बापू, मी स्वखुशीने घरातून निघून जात आहे. माझा तपास करण्याच्या भरीस कोणीही पडू नये. दिगंबर. तिने आपले काम पुरे केले. ती बाहेर आली. सासूच्या खोलीत जाऊन ती चिठ्ठी त्यांच्या पुढे ठेवीत म्हटले, गादी गुंडाळताना ही चिठ्ठी मला गादी खाली गावली. अगो बाई, चिठ्ठी म्हणजे काय लिहिलंय चिठ्ठीत? तिने हलकेच म्हटले, जाऊबाईंना वाचायला सांगते. अगो, पण तुला वाचायला येतं ना? 4 बुकं इंग्रजी शिकलेस. तारका काही बोलली नाही. निमूड जमिनीकडे पाहत उभी राहिली. सासूबाईंनी स्वयंपाकघरातल्या सुनेला हाक मारली, इंदिरे, इकडे ये गो. मोठी सून स्वयंपाकघरातून आली. इंदिरे, ही चिठ्ठी वाचून दाखव. दिगूच्या गादीखाली हिला मिळाली. इंदिरेने चिठ्ठी वाचून दाखवली. सासूने म्हटले, अगो बाई, म्हणजे हा घरातून निघून गेला? का निघून गेला? लग्नाला अजून 15 दिवसही झाले नाहीत. इंदिरे, ओटीवरून जरा आत बोलव. इंदिरा माझघरातून ओटीच्या दाराशी गेली. बाहेर डोकावून बापूंना म्हणाली, सासूबाई आपणाला आत बोलवतायत. बापू आत आले. ऐकलत का? दिगू घरातून निघून गेला. निघून गेला म्हणजे? ही चिठ्ठी वाचा, म्हणजे काय ते समजेल. बापूंनी चिठ्ठी वाचली. ते स्तब्ध झाले. सासूबाईंनी तारकेला पुन्हा विचारले, काय गो, रात्री तुमची काही बोलाचाली झाली होती का? तिने खालच्या मानेनेच म्हटले, नाही. मग हा दळभद्रा एकाएकी असा घर सोडून का गेला?
लक्ष्मी घरात आली आणि ह्याला ही अवदसा का आठवली? ती कळवळून बोलत होती. बापू बाहेर ओटीवर आले. विचारमग्न होऊन बसले. हा असा एकाएकी का गेला? कुठे गेला? असे घडले तरी काय? बापू खोतांचा दिगू घरातून निघून गेला, एक चिठ्ठी ठेवून गुपचूप निघून गेला, ही बातमी हा हा म्हणता सगळीकडे पसरली. मग जिकडे तिकडे तर्ककुतर्क सुरू झाले, चेष्टा कुचेष्टा सुरू झाली. अरे, रामदास स्वामी बोहल्यावरून पळून गेले. दिगंबर पंत 15 दिवस यथेच्छ विवाह सुख भोगून मग निघून गेले. लोक घरी येऊ लागले, विचारपूस होऊ लागली. सगळ्यांच्या सहानुभूतीचा लोंढा तारकेकडे वाहू लागला. दुर्दैवी बिचारी, लहानपणी बापाने पोरीचे नाव टाकले. आता लग्न होताच ऐन तारुण्यात नवऱ्याने बायकोला टाकली. मग लग्न तरी कशाला केले त्या मूर्खाने? एक गुणी सुशील सुंदर मुलीच्या आयुष्याचे मातेरे केले. अरे रे, बापू खोताने स्वतः तात्यांच्या घरी जाऊन नातीला मागणी घातली होती. लग्नात केवढा अफाट खर्च केला. कुणी दूरदर्शी म्हातारीने म्हटले, आता निदान गर्भदानाचं फळ तरी मिळू दे, त्या पोरीला मुलगा होऊ दे, वंशवेल वाढू दे. लग्न झालं आणि 15 दिवसात खेळ खाल्लास. काय हे अरिष्ट? आता पोरीने उभा जन्म कसा काढायचा? ओटीवर आणि सासूच्या खोलीत जमणाऱ्यांच्या तोंडची सहानुभूतीची मुक्ताफळे तारका निमूट ऐकत होती. दिगू निघून गेल्याची बातमी कळताच तात्या, मोठा मामा, मामी आली. त्यांना पाहून तारका हेलावली, पण फुटणारे रडू तिने आवरले. गुपचूप डोळे पुसले, मन घट्ट केले. मग सगळ्यांकडे चौकशी तपास करण्याची आश्वासनाची बोलणी झाली. बापूंनी म्हटले, मी मुंबईला आणि नातलग असलेल्या इतर सगळ्या गावी पत्रे पाठवली आहेत. तात्यांनी म्हटले, तो येईल बापू. घर सोडून भटकणाऱ्या माणसाला त्याचे पोट नेहमी अडवीत असते. खिशातले पैसे संपले की तो आपोआप येईल. होय, त्याला शहरात नोकरी करणे जमणार नाही आणि कष्टाची कामेही होणार नाहीत. त्याला 8 वाजता उठायची आणि इच्छेला येईल तेव्हा काम करायची ऐशारामी आयुष्याची सवय झाले. तो परत येईल अशी आशा सगळ्यांच्या मनी भरली. तात्यांनी म्हटले, रुक्मिणीने सांगितले आहे तारकेला 4 दिवस तिकडे पाठवा. सासूबाईंनी म्हटले, हो ना, घेऊन जा. तिच्याकडे पाहून पोटात पीळ पडतो आहे. 8-15 दिवस घेऊन जा. तिथे तिचे मन थोडे शांत होईल. तशी ती फार समजूतदार आणि शहाणी आहे. चहा खाणे झाले. मामीने म्हटले, चल तारके, निघूया आता. तारकेने शांतपणे म्हटले, मामी, इथे घरात सगळ्यांची मने थोडी स्वस्थ झाली म्हणजे मग मी येते. आजीला सांग मी खुशाल आहे. माझी काळजी करू नकोस. मध्यंतरी 8-10 दिवस गेले. बापूंच्या पत्रांची उत्तरे आली. चिरंजीव दिगंबर इथे आलेला नाही. यापुढे आल्यास आम्ही लगेच कळवू. घरातले बाहेरचे दैनंदिन जीवन नित्याप्रमाणे सुरळीत चालले होते. दिगू निघून गेल्यापासून तारकेने ती खोली कडी घालून बंदच करून ठेवली होती. ती आपल्या सासूच्या खोलीत झोपत असे. आपल्या भवितव्याची अनपेक्षित विचित्र वेडी वाकडी वळणे पाहत रात्री उशिरापर्यंत ती जागीच असे. त्या दिवशी बापूंना शेती जमिनी संबंधीची काही जुनी महत्वाची कागदपत्रे हवी होती. कागदपत्राचे दप्तर दिगू झोपत असे त्या खोलीतल्या पेटीत होती. खरं म्हणजे ती खोली श्रीधरची होती. लग्न होईपर्यंत दिगू झोपत असे. त्यांचे लग्न ठरले तेव्हा ओटीच्या उजव्या बाजूला असलेल्या खोलीत श्रीधर, इंदिरा यांनी आपला मुक्काम हलवला आणि नव्या जोडप्यासाठी ती खोली तयार करून ठेवण्यात आली. त्या खोलीत जी लांबलचक भली मोठी मजबूत शिसवी पेटी होती त्यात जमीन, मळ्या, इस्टेटी संबंधी महत्वाच्या कागदपत्रांचे दप्तर होते. शिवाय पिढ्यानपिढ्यांचे जुने आणि दर पिढीला बनवलेले नवे दागिने, गोठ, पाटल्या, तोडे, हर तऱ्हेचे हार, पुतळ्यांच्या माळा, त्याशिवाय दसऱ्याच्या मुहूर्तावर दरवर्षी खरेदी केलेले सोने, सोन्याची जाडजूड वळी, किती सोने, त्याची मोजदाद केलेली नव्हती. करण्याची जरूर भासली नव्हती. रोजचे आणि सणासुदीला घालायचे दागिने, चंद्रहार, ठुशी, मोहनमाळ वगैरेंचा डबा सासूबाईंच्या खोलीतल्या ट्रंकेत कुलपात असे. परवा तारकेच्या लग्नासाठी बनवलेले नवे दागिने अजून त्या ट्रंकेतच होते. या मजबूत पेटीतली संपत्ती पिढ्यानपिढ्या साठवलेला गुप्त खजिना होता. त्या पेटीला भले मोठे मजबूत कुलूप असे आणि त्याची किल्ली देवघरातल्या आतल्या बाजूला असलेल्या सोवळ्याच्या खोलीत कोपऱ्यातल्या खुंटीला अडकवून ठेवलेल्या दुसऱ्या महत्वाच्या किल्ल्यांच्या जुड्यात असे. ती सोवळ्याची खोली म्हणजे मुकटे, कद वगैरे सोवळी ठेवण्याची खोली. या खोलीत लोणच्याच्या रेशमी कपड्यांनी तोंडे बांधलेल्या मोठ्या मोठ्या बरण्याही असत.
सोवळे नेसल्याशिवाय त्या खोलीत जायचे नाही असा कडक नियम होता. दुपारी पूजा होम वगैरे आटोपल्यावर सोवळ्याने बापूंनी तो किल्लीचा जुडा काढून ठेवला होता. जेवणे आटोपल्यावर ते त्या खोलीत कागदपत्रांचे दप्तर काढायला आले. त्यांनी ते भले मोठे कुलूप काढले आणि पेटी उघडली. आतले तांबड्या खारव्यात बांधलेले दप्तर बाहेर काढले. पेटी बंद करण्यापूर्वी आतल्या दागिन्यांच्या पेट्यांवरून सहज नजर फिरवली. लग्नासाठी किती वडी आणि सलकडी काढली त्याची एकदा मोजदाद आणि हिशोब केला पाहिजे असे मनाशी म्हणत त्यांनी वरची पेटी सहज उघडली आणि ते स्तंभित झाले. पेटी मोकळी होती. ते मटकन खाली बसले. त्यांचे डोके भिरभिरले. म्हणजे पुन्हा त्यांनी पेटीत बघितलं. होय, मोकळी रिकामी होती. त्यांनी मोठ्या सुनेला हाक मारली. सुने, सुने, इंदिरे, इकडे ये. स्वयंपाकघरात इंदिरेने आपले आणि तारकेचे पान वाढून घेतले होते आणि त्या दोघी पाटावर बसल्या होत्या. सासऱ्याची विचित्र आवाजातली हाक कानी पडताच ती घाबरून पटकन उठली. तिच्याबरोबर तारकाही उठली. इंदिरा खोलीत गेली. उघड्या पेटीजवळ बापू बसले होते. तिने हलकेच विचारले, काय झालं? अगो, या सगळ्या पेट्या मोकळ्या आहेत. म्हणजे बघ बघ या. ती पुढे गेली. होय, तिला स्पष्ट दिसत होते. सगळ्या पेट्या मोकळ्या होत्या. तिला एकदम अंधारी आली. भिंतीच्या आधाराने ती उभी राहिली. तिच्या पाठोपाठ आलेली तारका दाराशी उभी होती. आतले तिला दिसत होते. ती चटकन आत आली आणि तिने जावेला सावरलं. तेवढ्यात बापू सावरले. तसे ते फार धीराचे होते. हे सगळे कुणाचे काम हे न सांगता न बोलता कळून चुकलं होतं. त्यांनी काहीसे स्वगत पण मोठ्यांदा म्हटले, पण त्याने किल्ल्या घेतल्या केव्हा? घेतल्या कशा? आणि हा कारभार या भरल्या घरात त्याने केला केव्हा? रात्री करणे अशक्य, कारण तारका जवळ असे. मग तरी सुद्धा त्यांनी विचारले, तारके, तुला काही कल्पना आली होती का? नाही. तिचा आवाज थरथरत होता. बापूने म्हटले, इंदिरे, भरल्या घरात त्याने हे धाडस केले केव्हा आणि कसे केले? इंदिरा आता सावरली होती आणि हाच विचार करीत होती. मग तिच्या लक्षात आले, होय, तो घर सोडून गेला त्याच्या 2 दिवस आधी. हो, शुक्रवार होता त्या दिवशी. इंदिरा तारकेला घेऊन ग्रामदेवतेची ओटी भरायला गेली होती. सासू आपल्या खोलीत खाटेवर पडली होती. बापू वाकडेवाडीला गेले होते. श्रीधर आंबेवाडीला गेला होता. मुले शाळेत गेलेली होती. घरात कुणीच नव्हतं. अगदी मोकळं घर. इंदिरेने ही वस्तुस्थिती बापूंना सांगितली. बापू खचले. पण आपलेच जात आणि आपलेच ओठ. तारका मनोमन आक्रसून गेली. ती अपराध्यासारखी वागत होती. आधीच ती अंतर्मुख झालेली होती आणि आता ती अबोल होऊन गेली. खाण्यापिण्यातही तिचे लक्ष नसे. सासू जावेच्या ते लक्षात आले होते. तिच्या रोजच्या कामात मात्र कुठेच कसूर होत नव्हती. सकाळी नेहमीप्रमाणे सासूसाठी दुधाचे चांदीचे फुलपात्र घेऊन ती आत आली. सासूने विचारले, तू दूध घेतलंस? घेते आता. आधी घे जा. तुझा पेला घेऊन ये. अगो, हे सगळं अघटित घडलं. तारकेने मध्येच म्हटलं, माझ्यामुळे मी तुझ्यामुळे मुळीच नाही. अगो, आपणा सगळ्यांचे हे प्राक्तन. बापू आता संपत्ती गेल्याच्या धक्क्यातून सावरले होते. पण आपण एका गुणी, हुशार, बुद्धिमान मुलीच्या आयुष्याचे नुकसान केले याची खंत त्यांच्या मनात भरली होती. दुर्दैवाचा असा हा विचित्र फटका. त्या दिवशी सकाळी तात्या आले होते. बापूंच्या खबरीला, नातीला भेटण्यासाठी आणि दिगूचा कुठे पत्ता लागला का याची सहज चौकशी करण्यासाठी. दोघांचे कुशल समाचाराचे बोलणे झाले. कौटुंबिक विषयाचीही थोडी चर्चा झाली. संपत्ती गेल्याचा सुगावा कोणास लागला नव्हता, लागू दिला नव्हता. न सांगता न सवरता सगळ्यांनी ते आपापल्या मनी दडपून टाकले होते. तारका ओटीवर चहाचे पेले घेऊन आली. पेले दोघांपुढे ठेवून तिने शांतपणे विचारले, तात्या, आजी, मामी सगळी खुशाल आहेत ना? होय. तू केव्हा येणार आहेस? येईन ना. ती आत जायला निघणार तेवढ्यात बापूंनी म्हटले, तात्या, माझ्या मनातले सगळे विचार तुला मी आता सांगितले. तुझी नात लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आले आणि आता त्याच लक्ष्मीच्या पावलांनी ती या घरात वावरणार आहे. यात काय ते समज. होय बापू, दैव आपल्या हाती नाही, पण त्या दैवाला सामोरे जाऊन धैर्याने वागणे हे मात्र फक्त आपल्या हाती आहे. हा भाग इथेच संपला.
आज मी वाचलेला शततारका या कादंबरीचा हा 9वा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हाईप सुद्धा करा. आणि तुम्हाला आज अजून एक मला मनापासून सांगायची इच्छा झाली म्हणून सांगते आहे. माझा अजून एक आरती पित्रे या नावाने चॅनल आहे, ज्या चॅनलवर मी लहान बाळांची झबली, दुपटी, टोपडी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या गोधड्या शिवून दाखवत असते. तुम्हाला जर हे पाहण्यात रुची असेल, इंटरेस्ट असेल तर कृपया माझ्या त्या चॅनलला सुद्धा अवश्य भेट देऊ शकता. धन्यवाद. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते.